उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने प्लास्टिक वापराच्या विषयावर जनजागृती व्हावी म्हणून यावर्षीच्या पंढरपूरच्या वारीदरम्यान फाउंडेशनने अभिनव उपक्रम राबवला। मुंबईपासून ते पंढरपूरपर्यंत ज्या ज्या ठिकाणी वारकऱ्यांचे मुक्कामाचे ठिकाण होते अशा ठिकाणी एकदाच वापरता येणारे जे प्लास्टिक आहे ते न वापरल्याबद्दल जनजागृती केली। तसेच त्यांना कापडी बॅगा, लोखंडी, स्टील व चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरण्यासंदर्भात चर्चा विनिमय करण्यात आले। त्यातून 5 ते 6 लाख वारकऱ्यांना कापडी पिशव्या व स्टीलची पाण्याची बाटली भेट देण्यात आली। केवळ ही भेट देणे हा संस्थेचा उद्देश नसून प्लास्टिक बाबत जो काही मानवी जीवनात गंभीर परिणाम दिसून येत आहेत त्या संदर्भात संस्थेने वारकऱ्यांमध्ये प्रबोधन केलंय। यावर्षीपेक्षा पुढच्या वर्षी अजून विविध प्रकारे प्लास्टिकवर काम करणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी भावना व्यक्त केली आहे। शासनाचा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असो किंवा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असो त्यांच्यातर्फे ऑलरेडी जी आहे ती लिस्ट जी आहे सगळ्या हॉटेल्सला किंवा आस्थापनांना दिलेली आहे की तुम्ही प्लास्टिकचे चम्मच नाही वापरू शकत, तुम्ही प्लास्टिकच्या बॉटल ज्या आहेत त्या तुम्ही कोणत्या मायक्रॉनमध्ये वापरायच्या किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये करायचं ते सगळं। प्लास्टिक बॉटल बनवणाऱ्या कंपन्यांना हे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत की ते रिसायकलिंग करण्याचं तुमचे मोजमाप काय। जर तुमच्या बॉटल विकल्या जात आहेत तर तुम्ही रिसायकल किती करताय तर त्याचे पर्सेंटेज सुद्धा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने दिलेले आहेत। तर शासन आपल्या जागेवरती काम करतंय। आमचा हेतू फक्त हाच आहे की जर प्रबोधन जर झालं आणि लोकांमध्ये जर ती अवेअरनेस आली की बाबा हे वापरायचंच नाहीये तर सप्लाय कुठेतरी कमी होईल। म्हणजे आता असे कितीतरी नार्कोटिक प्रोडक्ट आहेत ते बंद आहेत भारतामध्ये, म्हणजे ते बँड आहेत, पण तरी ते पण जे आहेत काय पैसे देऊन जे ते उपलब्ध होतात। तर ते का होतात? कारण की डिमांड आहे। म्हणून आमचा हेतू असा आहे की आम्ही कोणत्या कंपन्यांवर जाऊन झाडी टाकत नाही किंवा पोलिसांना बोलत नाही की तुम्ही ह्या कंपन्यांवरती हे करा कारण की इथे प्लास्टिक पिशव्या किंवा प्लास्टिक वॉटर बॉटल जे आहेत ते बंद आहेत। तर आमचा हेतू असा आहे की जे वापरणारे आहेत त्यांच्यामध्ये जर प्रबोधन झालं तर कदाचित हे ऑटोमॅटिकली डिमांड जर कमी झाला तर सप्लाय कमी होईल, ते बनणारच नाही। आणि जसं तुम्ही म्हणताय की ते ह्यावेळेस आम्हाला भरपूर काही असं करायचं होतं, पण अगेन आता हे दुसरं वर्ष होतं, पण तिसऱ्या वर्षी नक्कीच आम्हाला एक्झिबिशन्स ठेवायच्या होत्या, आम्हाला प्रदर्शनी ठेवायच्या होत्या, आम्हाला असे अवेअरनेस प्रोग्राम करायचे होते की ज्याच्यामध्ये लोकांना पटकन असं हे करता येईल की खरंच जे आहे ते प्लास्टिकमुळे प्रॉब्लेम होते। जसं आता गौमाता किंवा गायचं आपण देवासारखं आपण त्या गायीला पुजतो किंवा जनावरांना पुजतो, पण त्या गायीची अवस्था काय होते तर तसे आम्हाला काही चलचित्र आम्हाला बनवायचे होते। पण नक्कीच जसं तुम्हाला म्हणालो की पहिल्या वर्षी आम्ही काहीच केलं नव्हतं, दुसऱ्या दिवशी आम्ही इथपर्यंत मजल मारली, तर पुढच्या वर्षी देखील आम्ही नवीन काहीतरी उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम जे आहेत आम्ही नक्कीच करू। आता फिनोलेक्स कंपनीला काय वाटलं, त्याच्या मागचा हेतू त्यांचा काय होता त्याच्यावरती माझं बोलणं हे कदाचित चुकीचं होऊन जाईल। बट मला एक वाटतं की नाही यावेळेस केलं, पण मला असं वाटतं की जास्त मायक्रॉनचं आहे, पण मला असं वाटतं की ज्या पण कंपन्या ज्या बिझनेस करतायत तर त्यांचं हे मूळ कर्तव्य असलं पाहिजे की आता युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा अमेरिकेमध्ये ह्याच्यावरती खूप काही भाष्य आणि खूप काही जे इम्प्लिमेंटेशन होत आहे, पण भारत जे आहे तो अजून खूप लांब आहे। आणि म्हणूनच जगातल्या 10 पॉल्युटेड सिटीजमध्ये आपल्या 9 सिटीज आहेत। तर ह्या ज्या आस्थापना किंवा ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या कन्झ्युमर प्रोडक्टमध्ये काम करतायत तर त्यांनी खरोखर जे ह्याच्यावरती लक्ष घालणं खूप गरजेचं आहे, ह्याची ऍडव्होकेसी करणं खूप गरजेचं आहे। आणि गव्हर्नमेंट पण त्याच्यावरती भर देत आहे, पण ते तसंच आहे की जोपर्यंत ती डिमांड किंवा मागणी कमी होणार नाही तोपर्यंत सप्लाय ह्यांचा थांबणार नाही। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।